Hello friends, we will see here the units of classification. काल आपण हायरार्चिकल क्लासिफिकेशन बघितलं, कॅटेगरी बघितली, टॅक्सॉन बघितलं. हायेस्ट category or highest category of classification is kingdom and lowest category is species. From species to kingdom it is ascending in order and from kingdom to species descending in order. आता हे सगळे आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे एकक बघितले वर्गीकरणाचे, त्यामध्ये आपल्याला 4 एकक बघायचे. पहिलं स्पेसीज, दुसरं जीनस, तिसरं फॅमिली आणि चौथं कोहर्ट और ऑर्डर. असे अजून एक पुढे क्लास, सब क्लास, डिव्हिजन, फायलम, सब फायलम, किंगडम, सब किंगडम असे. पण सध्या 4 बघायचे. पहिलं स्पेसीज. Species is the principal natural taxonomic unit. Species is a principal natural taxonomic unit. Taxonomic म्हणजे आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर आणि क्लासिफिकेशन. तिन्ही गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड असतात. त्याचं हे एकक आहे स्पेसीज. स्पेसीज इज द बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन. हे लक्षात ठेवायचं. इट्स रँक बिलो द जीनस. जीनसच्या खाली याची रँक आहे. स्पेसीसच्या वर जीनस आहे, जीनसच्या वर फॅमिली, फॅमिलीच्या वर ऑर्डर आहे, असं लक्षात ठेवायचं, चुकत नाही. And denoted by Latin binomial, that is the basic unit of classification. It is a group of organisms that interbreed under natural condition to produce fertile offsprings. हा असा ऑर्गॅनिझमचा गट आहे जिथे नैसर्गिकपणे इंटरब्रीडिंग त्यांची पैदास होते नॅचरल कंडिशन मध्ये आणि त्यांच्या पोटी अनेक प्रकारचे ऑफस्प्रिंग येतात. ऑफस्प्रिंग म्हणजे बालक, त्यांचे निर्माण छोटे छोटे प्राणी, त्याला आपण ऑफस्प्रिंग म्हणतो, अपत्य. It was thought to be indivisible. ते इंडिव्हिज्युअल असतात, स्टेबल असतात, स्टॅटिक असतात, स्थिर असतात, युनिट. However, तथापि in the modern taxonomy मध्ये सब डिव्हिजन ऑफ स्पेसीज जसे की सब स्पेसीज, व्हरायटीज and populations are seen and given more importance. मग पुढे स्पेसीज, सब स्पेसीज वगैरे यालाही महत्व प्राप्त होतं. पण प्रथमतः स्पेसीज, हे स्पेसीजचे पॉइंट पक्के लक्षात ठेवायचे. एमसीक्यूत असतो सीईटी मध्ये, आणि म्हणून त्याचे पॉइंट नीट लक्षात ठेवायचे की स्पेसीज इट इज अ प्रिन्सिपल नॅचरल टॅक्सोनॉमिक युनिट. इट्स रँकिंग बिलो जीनस. इट डिनोटेड बाय लॅटिन बायोनॉमियल और बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन. It is a group of organisms that can interbreed under natural condition to produce fertile offsprings. It was thought to be individual, stable, static unit. And however, in the modern taxonomy, subdivisions of species such as subspecies, varieties, and population are seen and given more importance to the species. सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्पेसीज पहिलं बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन. सिमिलर इंडिव्हिज्युअल्स त्याच्यामध्ये जे असतात, सुरुवात होते त्याला आपण स्पेसीज, प्रजाती किंवा स्पेसीज असे म्हणतो. त्याच्यानंतर जीनस. जीनस इज अ टॅक्सोनॉमिक रँक और कॅटेगरी लार्जर दॅन स्पेसीज. स्पेसीज पेक्षा वरच्या बाजूने मोठं थोडंसं, त्याला आपण जीनस म्हणतो. इट इज युज्ड इन बायोलॉजिकल क्लासिफिकेशन अँड लिव्हिंग अँड फॉसिल ऑर्गॅनिझम. जीनसचा वापर हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि जीवाश्म, फॉसिल म्हणजे जीवाश्म, डेड रिमेन्स त्याला आपण फॉसिल्स म्हणतो, त्याच्यासाठी याचा वापर केला जातो. जीनस इज द ग्रुप ऑफ स्पेसीज बिअरिंग क्लोज रिझेम्बलन्स टू वन अनदर इन देअर मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स. जीनस हा स्पेसीजचा ग्रुप आहे, यांची इंटरब्रीडिंग झाली त्यांच्यामध्ये सारखेपणा येतो. क्लोज रिझेम्बलन्स, रिझेम्बलन्स म्हणजे सारखेपणा एकमेकांमध्ये येतो आणि त्याच्या मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर मध्ये पण असतो. मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर बाह्य गुणधर्म, बट दे डू नॉट इंटरब्रीड. पण ते एकमेकांसोबत इंटरब्रीड म्हणजे पैदास, आंतर पैदास होत नाही. जसं उदाहरणार्थ टायगर, लिओपार्ड, लॉयन, वाघ, चित्ता, सिंह. दिस टायगर, लिओपार्ड, लॉयन आर 3 बिलोंग टू सेम जीनस. त्या तिघांचे जीनस एकच, पॅन्थेरा. तिघांचे जीनस काय एकच, पॅन्थेरा लिओ, पॅन्थेरा टायग्रिस, पॅन्थेरा लिओ असे पद्धतीचे त्यांचे नाव. पॅन्थेरा यांच्या मधलं काय जीनस आहे. जे सायंटिफिक नेम लिहित असतो आपण, आपलं ह्युमन बिंग सायंटिफिक नेम काय, होमो सेपियन. होमो काय जीनस, सेपियन काय स्पेसीज. पण आधी स्पेसीज नंतर जीनस. जीनस स्पेसीज पेक्षा लार्जर आहे.
ग्रुप ऑफ सेम रिझम्बलन्स कॅरेक्टर्स combined together is called a genus. हे लक्षात ठेवायचं. Their common characters yet are different from each other because their genus is same and species is different. Genus सारखं आहे, species वेगवेगळे आहे. Another example घ्या तुम्ही, ब्रिंजाल घ्या, पोटॅटो घ्या. आता ब्रिंजाल म्हणजे वांगो, पोटॅटो बटाटा यांचं जीनस सेम आहे सोल्यानम. जीनस काय एकदम सेम आहे, सोल्यानम त्यांचं जीनस आहे. तिसरी युनिट आहे फॅमिली. It is one of the major hierarchical taxonomic rank. ही सुद्धा फार मोठी hierarchical taxonomic rank का बघितलं आपण. A family represents a group of closely related genera. जीनस एक वचन, जनरा अनेक वचन. अनेक जनरा एकत्रित सारखे जेव्हा येतात तेव्हा त्यांची मिळून काय होते फॅमिली. जसं अनेक स्पेसीज एकत्रित येऊन आल्या त्याचं होतं जीनस. आणि स्पेसीज एकमेव एक युनिट ऑफ क्लासिफिकेशन, बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन. त्यात ग्रुप वगैरे काही नाही असं लक्षात ठेवा म्हणजे चुकणार नाही. जीनस लाईक हिबिस्कस असेल, गॉसिपियम असेल, सिडा असेल, बोम्बॅक्स असतील, एवढे सगळे जीनस असतील इन्क्लुडिंग सेम फॅमिली. या चौघांची फॅमिली सेम आहे, माल्वेसी. म्हणजे सारख्या आकाराचे, सारख्या कॅरेक्टर्सचे जीनस एकत्रित येऊन जी रचना केली जाते तिला फॅमिली म्हणतात. एक्झाम्पल दिले फॅमिली माल्वेसी. फॅमिली माल्वेसी मध्ये एवढे जिनर आहेत, हिबिस्कस, गॉसिपियम, सिडा, बोम्बॅक्स असे. हिबिस्कस रोजा सायनेन्सिस, गॉसिपियम हिर्सुटम, सिडा कुंडम, बोम्बॅक्स मोराय असे असे त्याचे वेगवेगळे नाव निर्माण होतात. आणि कॅट ऑल्सो बिंग टू फॅमिली ऑफ लिओपार्ड, टायगर अँड लॉयन. सगळ्यांची एकच फॅमिली. आपण मांजर साईड माहिती तर मांजरीच्याच कुटुंबातले लिओपार्ड, टायगर, लॉयन या सगळ्यांची फॅमिली आहे ते फेलिडी. लक्षात ठेवा, पाठ करा चांगल्या पद्धतीने, व्यवस्थित लक्षात ठेवा. कॅट, लिओपार्ड, टायगर, लॉयन बिलॉंग टू द फॅमिली फेलिडी. हे सगळे जनरा त्यांची फॅमिली फेलिडी. आणि डॉग, कुत्रा, डॉगची फॅमिली लक्षात ठेवा कॅनिडी. कॅटची फॅमिली फिलिडी. कॅट फेलिडी जोड्या लावायचं सीईटी मध्ये. आणि डॉगची फॅमिली कॅनिडी. दोन प्राण्याचे नाव आहेत, दोन वनस्पतीचे नाव आहेत, एका साईडला त्यांनी फॅमिली विचारतात तेव्हा ते आपलं परफेक्ट पाठ करेल. हे जशाला तसं पाठ करा. हे जे आता मी सगळं जे शिकवणार स्पेसिस पासून ते किंगडम पर्यंत त्यातले दोन 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 पॉईंट पाठ करून टाकायचे. पाठ करायचे खूप वेळा, लिहून बघायचं पाठ झाले कडे. आणि मग मी जेव्हा शिकू देईल तेव्हा ते सोडवायचं व्यवस्थितपणे, अभ्यास करा व्यवस्थित. त्याच्यानंतर आहे कोहर्ट आणि ऑर्डर. Cohort or order is a taxonomic rank used in the classification of organism and recognized by a nomenclature code. याच्यात nomenclature code आहे, नाव दिले जाते ऑर्डर मध्ये. ऑर्डर इज ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड फॅमिली. आता बघा फॅमिली एकत्र झाले की ऑर्डर असे राहते. म्हणजे लक्षात ठेवायला सोपं असतं. शोईंग डेफिनेट एफिनिटीज ऑर्डर, thus this step is above family. ही फॅमिलीच्या वर असते ऑर्डर. तर स्पेसिसच्या वर जीनस, जीनसच्या वर फॅमिली, फॅमिलीच्या वर ऑर्डर असं लक्षात आलं पाहिजे. ऑर्डरच्या वर क्लास, क्लासच्या वर डिव्हिजन, डिव्हिजनच्या वर किंगडम. जसं वर कोणाचे काय काय असं मग ती वाक्य तयार करतायत छोटे छोटे. आणि मग तुम्हाला ते पूर्ण लक्षात राहतं. गडबड नाही, मी काय एवढं मोठं एकदम घेईन तुमचं, थोडं थोडंच घेतोय. थोडं थोडंच पण नीट पाठ करायचं. स्पेसिसचं फक्त पाठ करा, जीनसचं पाठ करा, फॅमिलीचं पाठ करा, ऑर्डरचं राहिलं थोडंफार जे आता थोडं दिले तेवढं पाठ करा, चुकणार नाही. स्पेसिस बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन. जीनस ग्रुप ऑफ स्पेसिस कॉल्ड जीनस, फॅमिली ग्रुप ऑफ जीनस इज कॉल्ड फॅमिली, ऑर्डर ग्रुप ऑफ फॅमिली इज कॉल्ड ऑर्डर. असं एका खाली जात राहायचं आणि परफेक्ट आपल्या हे लक्षात येतं. आणि म्हणून स्पेसिस, जीनस, फॅमिली, कोहर्ट और ऑर्डर हे फक्त लक्षात ठेवायचं. ओके, व्यवस्थित पाठ करा, चांगला अभ्यास करा. मागे काय झालं ते पण लक्षात ठेवा. कालचं ते क्लासिफिकेशन पूर्ण करून टाका. रोजा हिबिस्कस, रोजा सायनेन्सिस आणि कोब्राचं नजा नजा पूर्ण आपण जे काल दिलेलं तक्ता आहे टोटल बुक पाठ करून टाका. व्यवस्थित ओळनवळ वाचत जा. पुस्तक आहे सगळ्यांकडे, पुस्तक 11th बोर्ड नवीन सिलेबस आलेला आहे. सीईटी मध्ये यातले खूप एमसीक्यू येतात. एवढंच नाही, हे एनसीईआरटी बेस्ड असल्यामुळं आपल्या नीट मध्ये सुद्धा याच्यामध्ये खूप एमसीक्यूज येतात. एमसीक्यू सोडवणं सोपं असतं पण कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे एमसीक्यू साठी. आणि म्हणून प्रामाणिकपणे व्यवस्थित एक एक पॉइंट दोनदा 5-5, 10 वेळा वाचायचा, समजून घ्यायचा. पाठ झाल्यानंतर एकदा लिहून पहा. आणि मी जेव्हा एमसीक्यू तुम्हाला देईल
फोटो पाठवेल तुमच्या व्हॉट्सअपवर, तेव्हा ते स्वतः सोडवायचं का नाही बघा 2 दिवस. मग तिसऱ्या दिवशी मी त्याचे आन्सर की पाठवेल तुम्हाला. मग तुम्हाला वाचताना आयडिया येतला रे सोन्या काढले हे वाचलो होते मला पाहिलेले पाहिलं पाहिजे लक्षात पाहिजे बाकी काय जास्त काही गरज नाही. बायोलॉजी आउट ऑफ मार्क्स यावर्षी बघितलं नीट मध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क 360 पैकी 360 चुकतच नाही, काही प्रॉब्लेम नाही काही नाही, जसं पाठ असलेली झालं. आणि म्हणून वाचन व्यवस्थित करायचं, कंटाळा करायचा नाही, 2 तास रोज अभ्यास करायचा बाहेरचा. जेवढं मी शिकवायला 2 तास जर तुम्ही दिले तर तुम्हाला जसं तसं पूर्ण पाठ होऊन जातं. कॉन्फिडेंटली करायचं, वेळ वाया घालायचा नाही, वाचन करायचं प्रचंड प्रमाणात. ओके, सी यू तुम्हाला.